चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग गावच्या परिसरात दगड खाणी आहेत. या खाणींमध्ये सुरक्षाविषयक नियम धाब्यावर बसवून दगड काढण्यासाठी वारंवार जिलेटिनचा वापर करत स्फोट केले जातात. या गंभीर प्रकाराविरोधात ग्रामस्थांनी तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयात वेळोवेळी तक्रार अर्ज दाखल केलेत. मात्र महसूल प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. आज सकाळी डोंगराकडील वाटेवर असलेल्या दगडखाणीत स्फोट करण्यात आला. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की मांडेदुर्ग आणि परिसरात हा दगडखाणीतला स्फोट होता की भूकंप अशी स्थिती निर्माण झाली. मांडेदुर्गसह सुंडी, कारवे आणि ढोलगरवाडी या गावांमध्ये भूकंप झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले असून खिडक्यांच्या काचा फुटल्यात, तर काही घरातील साहित्याचं नुकसान झालंय. स्फोटाच्या आवाजानं घाबरलेले लोक घराबाहेर धावत सुटले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र गावकऱ्यांमध्ये तीव्र भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय. संतप्त ग्रामस्थांनी बेकायदेशीर आणि जीविताला धोका ठरणाऱ्या दगडखाणी बंद कराव्यात अशी मागणी केली आहे. आज घरांचं नुकसान झालंय, उद्या लोकांचे जीव गेले तर त्याला प्रशासन जबाबदार राहणार का, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय. दगडखाणीतील दगड काढण्यासाठीच्या नियमांचा भंग करत दगड काढून चालवण्यात येणारे क्रशर मशीन तात्काळ बंद करावेत, अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. प्रशासन आता यावर काय कारवाई करतंय हे बघावं लागेल.